वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं तिसरं लेक्चर घेतो आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला फ्लक्स ऑफ द फील्डबद्दल डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. याच्या आधी पण मी मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन तुम्हाला दिली होती. फ्लक्सबद्दल काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या होत्या की नेमकं काय होतं आहे. ठीक आहे. आज पण आपल्याला ह्या फ्लक्सबद्दल बोलायचं आहे, दॅट इज फील्डमध्ये येणारा. एक तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये शिकणार जो मॅग्नेटिक इंडक्शनमध्ये काम करतो, जो मॅग्नेटिक फील्डमध्ये काम करतो. एक आपण गॉसियन थिअरम घेतला होता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. ठीक आहे, जे आपलं इलेक्ट्रोस्टॅटिकचं लेक्चर होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा जो फ्लक्स आहे, ठीक आहे, आपण जो नॉर्मली म्हणतो की मॅग्नेटिक फील्ड जी कॉईलमधून पास होते त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल करंट इंड्यूस होतं आहे, तयार होतं आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथेच त्याच्याबद्दल बोलायचं आहे नेमकं की इथे दिलेला हा एरिया नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने हा फ्लक्स काम करतो. ठीक आहे. कुठे काम करतो, व्हेरिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये कसा हा काम करतो. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी अगेन रिक्वेस्ट दॅट जर तुम्हाला लेक्चर समजलं तर लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. परत शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. ठीक आहे. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अँड द लास्ट रिक्वेस्ट, प्लीज व्हिडिओ जे आहे ते कंप्लीट बघायला विसरू नका. आणि परत मी त्यांचा धन्यवाद मानतो जे लोक ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. ठीक आहे. अँड अगेन जर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती बिलाडे सर सर्च करू शकतात. ठीक आहे. तर बिलाडे सर सर्च करा टेलिग्रामवरती. अदरवाईज जर तुम्हाला ट्विटरवरती मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तरी पण तुम्ही ट्विटरवर मला बिलाडे सर म्हणून सर्च करू शकतात. ठीक आहे. आणि जर ज्यांना वाटतं आहे की नोट्स पाहिजेत तर नोट्ससाठी आपलं चॅनल आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल आहे, तिथे पण तुम्ही बिलाडे सरच सर्च करा. ठीक आहे. यू कॅन गेट इट. तिथे तुम्हाला नोट्स पण भेटून जातील आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये पण ॲड होऊन जाणार. ठीक आहे. तर एक्झॅक्टली काय की एक स्मॉलर एरिया आहे. ठीक आहे. इथे दिलेल्या एरियापेक्षा मी तुम्हाला एक छोटासा एरिया सांगतो. हा जो आहे दॅट इज वॉट द फायनाईट सरफेस एरिया म्हटला जातो. लक्षात ठेवा ऑलवेज, जर फायनाईट सरफेस एरिया असेल तर त्याच्या फायनाईट सरफेस एरिया, ठीक आहे, विच इज ॲक्च्युली, ठीक आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. काय असते फायनाईट सरफेस एरियाला? लक्षात ठेवा कुठली आहे? वेक्टर क्वांटिटी आहे, ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड असते आणि काय असते? डिरेक्शन असते. तर मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन, जी डिरेक्शन आहे ती ऑलवेज परपेंडिक्युलर असते एरियाला. ठीक आहे. कशी असेल? परपेंडिक्युलर टू द एरिया. डिरेक्शन कशी असेल? परपेंडिक्युलर टू एरिया. आणि ह्याची मॅग्निट्यूड आहे म्हणजे हा यस एवढा एरिया आहे. ठीक आहे. हा यस एवढा एरिया ह्याची मॅग्निट्यूड आहे. आणि याची जी डिरेक्शन आहे मे बी इकडे असू शकते, मे बी इकडे असू शकते, बट परपेंडिक्युलर टू दिस सरफेस. ठीक आहे. हा जो सरफेस तुम्हाला दिसतोय ह्या सरफेसला हा परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे. ऑलवेज म्हणजे डिरेक्शन परपेंडिक्युलर असेल ऑलवेज, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग राहिली गोष्ट आता फ्लक्सची. ठीक आहे. मग सपोज की माझ्याकडे एक एरिया आहे. आता मी याला कॉन्स्टंटमध्ये नाही दाखवत, व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आत्तापर्यंत मी तुमच्याशी बोलत होतो की मॅग्नेटिक फील्ड येते. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड ही कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डबद्दल मी तुमच्याशी बोलत होतो. ठीक आहे. बट नाव वी ट्राय टू, म्हणजे आज तुमच्याशी मी बोलणार आहे की फ्री मॅग्नेटिक फील्ड जी ती व्हॅरी होणार आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला फ्लक्स सांगितला फाय इज इक्वल्स टू बी इंटू एच्या बरोबर होता. ठीक आहे. दॅट इज कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. पण सपोज की माझ्याकडे एक असा एरिया आहे, असा काहीतरी एरिया असेल, एनी एरिया, असा कुठला तरी माझ्याकडे एरिया आहे. ठीक आहे. या एरियामधून जी मॅग्नेटिक फील्ड चालली आहे कुठून तरी, इथून हा मॅग्नेटिक फील्ड अशी जाते. ठीक आहे. इथून कुठून तरी मॅग्नेटिक फील्ड अशी जाईल, इथून कुठून तरी मॅग्नेटिक फील्ड अशी जाईल. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या एरियामधून व्हॅरी होते, चेंज होते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ सपोज की हा असा एरिया असेल, कारण याच्यापर्यंत मी तुम्हाला बोललो आहे की लक्षात ठेवा, पहिलीच गोष्ट पहिल्यापासून लक्षात ठेवा नाही तर कन्फ्युजन क्रिएट होईल. मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मी एक कॉईल टाकली होती, आठवते तुम्हाला? मागच्या लेक्चरपासून मी परत एकदा सांगतो आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे कॉईल असायची. ठीक आहे. या कॉईलमधून काय फ्लो होतं आहे? आपलं मॅग्नेटिक फील्ड चालली आहे अशी. ठीक आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड होती. ठीक आहे. तर इथे असणारी ही जी कॉईल आहे, ठीक आहे, हा कॉईल आणि ह्या एरिया दोघांची डिरेक्शन काय होती? तुमच्याकडे सेम आहे. ठीक आहे. दोघांची डिरेक्शन काय? एरियाची डिरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन सारखी होती. तर फ्लक्स इज इक्वल्स टू, फ्लक्स जो होता तो बी इंटू एच्या बरोबर होता. वेक्टर क्वांटिटी आहे दोघंच्या दोघं. बरोबर आहे. तर मॅग्नेटिक फील्ड जर पास होते आणि कॉईल किंवा मॅग्नेटिक फील्डला आपण जर मूव्ह केलं तर काय होतं? इलेक्ट्रिकल करंट इंड्यूस होतं, EMF इंड्यूस होतो, करंट प्रोड्यूस होतं. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला समजतात. तर इथे कन्सेप्ट काय होती की हा जो एरिया होता हा युनिफॉर्म आहे. ठीक आहे. एरिया कसा आहे? युनिफॉर्म आहे.
आणि मॅग्नेटिक फील्ड इथे व्हॅरी नव्हती होतं. समजते? म्हणजे कसं आहे लक्षात ठेवा, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. त्या कॉईलचा विचार करा, त्या कॉईलमध्ये काय होत होतं, ती ही मॅग्नेटिक फील्ड आहे माझ्याकडे. ठीक आहे. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एकदम सारखा एरिया आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीचा हा एरिया आहे आणि हा एरिया कसा आहे तुमचा परपेंडिक्युलर आहे. हा एरिया वेक्टर ए आणि हा असेल तुमचा मॅग्नेटिक फील्ड बी. दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. तर इथे फ्लक्स काय होता तुमचा फाय इज इक्वल्स टू बी इंटू एच्या बरोबर आला. ठीक आहे. दोघं वेक्टर क्वांटिटी आहेत. अँड नाव जर हाच एरिया, ही मॅग्नेटिक फील्ड मी घेतो, तशीच मॅग्नेटिक फील्ड मी घेतो, ही मॅग्नेटिक फील्ड आहे अशी. ठीक आहे. ही मॅग्नेटिक फील्ड आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आत्ता जो एरिया माझ्याकडे आहे इट कॅन बी एनी एरिया. ठीक आहे. एनी एरिया असा एरिया आहे. तिथे एकदम काय होता, असा एकदम प्रॉपर एरिया माझ्याकडे होता. पण आत्ता एरिया कसा आहे, व्हॅरिंग एरिया आहे. म्हणजे एनी एरिया कुठला तरी असेल. तर इथून जाणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ॲक्च्युली इट कॅन बी व्हॅरी होते. कुठेतरी इकडे डिरेक्शन चेंज होऊन जाईल, या पद्धतीने कुठेतरी चालली. तिथे पण मॅग्नेटिक फील्ड कशी होती, एकदम कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड होती. पण इथे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड नाही आहे, ही व्हॅरी होते. ठीक आहे. ह्या एरियामध्ये. तर तसाच हा तुमचा एरिया आहे. इथे दिलेला हा एरिया आहे ॲक्च्युली. आता यांनी जो एरिया काढलेला आहे ना, तर इथून येणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ॲक्च्युली एरिया वेक्टर जो आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे. म्हणजे हा एरिया वेक्टर असा जर एरिया राहिला असता, हा जर तसा राहिला असता ना, तर इथे हा याला परपेंडिक्युलर असा दाखवला असता एरिया वेक्टर मी. ठीक आहे. हा एरिया वेक्टर असा दाखवला असता. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड मी अशी दाखवली असती. ठीक आहे. सेम केसमध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे, यांनी जी डायग्राम काढली आहे, ही डायग्राममध्ये जो एरिया आहे तो तुमच्याकडे येतो आहे. म्हणजे ही जी लाईन होती इथे इसती, ही जी लाईन आहे. ठीक आहे. ही कुठे आहे, एरिया वेक्टरची, ही तुमच्याकडे येते समोर. तुम्ही बघतायत ना त्याला, तर तुम्ही डिस्प्लेकडे येते, वरती तुमच्याकडे येते. तर म्हणून याला मी असं दाखवणार आहे. म्हणजे हा जो एरिया आहे ॲक्च्युली तो पॉईंट दाखवेल. जर मध्येच गेला असता तर मी त्याला असं दाखवलं असतं किंवा प्लस दाखवलं असतं. मध्ये जर गेला तर प्लस दाखवेल आणि बाहेर येईल तर मी काय दाखवेल, त्याला पॉईंट दाखवेल. याचा अर्थ इथचा जो एरिया वेक्टर आहे दॅट इज, त्यांनी म्हटला की द डिरेक्शन ऑफ द राईट हँड स्क्रू रूल. बरोबर आहे. राईट हँड स्क्रू रूल म्हणजे तो कुठे येतोय, बाहेर येतोय. ठीक आहे. बाहेर येतोय, तुमच्याकडे येतोय इथे. इट इज वॉट द नॉर्मल आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर टुवर्ड्स रीडर. म्हणजे जो वाचतोय त्याच्या समोर, त्याच्याकडे येतोय. ठीक आहे. म्हणजे बाण तुमच्या समोर येतोय असं समजा. ठीक आहे. कोणीतरी बाण मारलाय आणि तुमच्याकडे येतंय, म्हणजे कोणीतरी फायर केलं आणि तुमच्याकडे येतंय. ठीक आहे. त्या पद्धतीने इथे हा एरिया वेक्टर ह्याच्यामध्ये काम करतोय. लक्षात ठेवा आता. बरोबर आहे. मग दोघं मॅग्नेटिक फील्ड आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की ही व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, इथे कॉन्स्टंट नाही आहे. आता ह्याचा जरा सध्या विचार सोडा. ठीक आहे. का बरं? कारण हा छोटासा एरिया आहे. कारण जर सपोज की हा पूर्ण असा व्हॅरिंग एरिया असेल, पूर्ण एकदम कुठला तरी एरिया माझ्याकडे असेल, तर ह्याच्यामधून पास होणारी मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे, काहीतरी कुठेतरी चालली आहे. तर ह्याच्यामधून मी एक छोटासा एरिया घेतो. हा पूर्ण एरिया यस आहे. ठीक आहे. पूर्ण काय एस एरिया आहे. तर त्याच्यामधून मी एक छोटासा एरिया घेतो आहे. दॅट इज व्हॉट दिस एरिया इज नथिंग बट हा कुठला तरी एरिया माझ्याकडे डी एस एरिया आहे आणि हा पूर्ण यस एरिया आहे. ठीक आहे. डी एस एरिया आणि यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे, यांच्यामध्ये अँगल थिटा आहे. म्हणजे हा डी एस एरियाला ऑलवेज काय असेल, डिरेक्शन त्याची परपेंडिक्युलर आहे. मी जे सांगितलं ना तुम्हाला की एरिया हा वेक्टर क्वांटिटी आणि त्याची डिरेक्शन ही ऑलवेज परपेंडिक्युलर असते एरियाला. म्हणून ही जो डी ए एरियाला त्याची डिरेक्शन परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आणि ही जी पिंक कलरची आहे दिस इज वॉट द मॅग्नेटिक फील्ड आहे. ही कुठली तुमची मॅग्नेटिक फील्ड. तर डी बीला हा डी ए काय परपेंडिक्युलर आहे. बरोबर समजलं आता. बरोबर. त्याचा अर्थ असा आहे की ह्या डी ए, हा डी ए एरिया यांनी इथे घेतलेला आहे. छोटासा एरिया काढून घेतला. म्हणजे आता ही जी कॉईल आहे, ठीक आहे, ह्या कॉईलमध्ये जर मी हा छोटासा एरिया काढून घेतो आहे, एवढसा एरिया जर मी हा घेतला, बरोबर, तर हा माझ्याकडे डी ए एरिया असेल आणि अशी पूर्ण डी ए एरियावरून पूर्ण काय मिळून सगळी कॉईल बनेल. ठीक आहे. सगळी कॉईल बनणार आहे. मग समजा आता की आता जो एरिया मी घेतलेला आहे त्याच्यापैकी हा छोटासा एरिया मी इथे साईडला काढला. ठीक आहे. आणि ह्याची डिरेक्शन काय, एरियाची डिरेक्शन. ठीक आहे. एरियाची डिरेक्शन तुमच्याकडे येते. मॅग्नेटिक फील्ड पण ह्याला अँगलमध्ये, थिटा अँगलमध्ये. ठीक आहे. काहीतरी अँगल थिटामध्ये. तर मग बघा, सपोज द इलेमेंट डी ए, म्हणजे हा जो डी ए एरिया आपण काढलेला आहे, ठीक आहे, पूर्ण एवढ्या एरियामधून मी काय केलं आहे, हा छोटासा एरिया साईडला काढलेला आहे, जो हा मी इथे दाखवतो आहे. ठीक आहे. आणि ह्याला मॅग्नेटिक फील्ड, ह्याची मॅग्नेटिक फील्ड माझी अशी आहे आणि हा जो एरिया आहे माझा तो असा कुठेतरी एरिया वेक्टर याला परपेंडिक्युलर आहे. समजतं आहे. ठीक आहे. मला तेच म्हणायचं तुमच्याशी की ह्या पूर्ण एरियामधला
हा जो छोटासा एरिया आहे माझ्याकडे, एवढूसा जर मी एरिया घेतोय, तर हा एरिया ॲक्च्युली दॅट इज द परपेंडिक्युलर आहे मॅग्नेटिक फील्डला. ही मॅग्नेटिक फील्ड तुम्ही म्हणणार की सर मग मॅग्नेटिक फील्ड कशी काय तिरकस काढली तुम्ही? ठीक आहे, दिस इज व्हॉट द मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डला जो एरिया वेक्टर आहे तो काय आहे? थिटा. म्हणजे हा आहे डी ए एरिया वेक्टर. ठीक आहे, डी एची डिरेक्शन, ही डिरेक्शन आहे एरियाची आणि ही डिरेक्शन आहे आपली मॅग्नेटिक फील्डची बी. बरोबर आहे, समजलं आता? नाव वी आर ट्राईंग टू डिस्कस अबाउट दिस. हा जो डी ए एरिया आहे, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण टाकलेला आहे. जी मॅग्नेटिक फील्ड कशी तुमची व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट. तर फ्लक्स मी तुम्हाला सांगितलं फाय इज इक्वल्स टू काय असतो तुमचा, दॅट इज द बी इंटू एच्या बरोबर असतो, बी इंटू ए. ठीक आहे, डॉट प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. तर हा तर झाला पूर्ण, हा पूर्ण याच्यासाठी झाला. इथे यस एरिया म्हणून आपण मी यस लिहू शकतो इथे. ठीक आहे, बरोबर. मग जर हा पूर्ण झाला, पूर्ण टोटलसाठी फ्लक्स जर माझ्याकडे असा असेल, पण हा कशासाठी होता आपला? कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड होती त्याच्यासाठी. पण व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्डसाठी मग कसं असेल? जर मी हा छोटासा एरिया घेतो तर त्याच्यासाठी फ्लक्स मी घेणार आहे डी फाय. छोटा आहे ना म्हणून लहान घेतलेला आहे. पूर्ण मी फाय घेणार आहे. पूर्ण एरियासाठी काय असेल? फाय असेल. छोटंसं आहे म्हणून डी फाय घेतला. ठीक आहे, छोटासा घेतलेला आहे, छोटासा एरिया. हा छोटासा एरिया मी इथे घेतलेला आहे, पण त्याच्यासाठी फ्लक्स काय असेल? बी इंटू डी ए. कारण ह्याचा एरिया काय आहे? डी ए. म्हणजे पूर्णसाठी फाय इज इक्वल्स टू बी इंटू ए होता. ठीक आहे, पूर्ण हा मोठा एरिया होता, हा काय तुमचा डी ए छोटा एरिया आहे. ठीक आहे, म्हणजे मग छोटा फाय इज इक्वल्स टू मॅग्नेटिक फील्ड तीच आहे. ठीक आहे, ही बदलणार नाही आहे. इंटू हा डी ए फाय तुमच्याकडे येऊन जाईल. म्हणजे हा फ्लक्स इथे भेटून जाईल मला. पण प्रॉब्लेम असा आहे की हे जे दोघं आहेत ना, मॅग्नेटिक फील्ड आणि एरियामध्ये काहीतरी अँगल थिटा मी तुम्हाला दाखवतोय परत परत. ठीक आहे, तर हा थिटा काय असेल तुमचा? दॅट इज डी ए, बी इंटू डी ए, म्हणजे कॉस थिटा असेल हा. बरोबर आहे, कारण ह्या दोघांमधला अँगल आला तुमचा, दॅट इज व्हॉट. तर हा छोट्याशा एरियामध्ये, हा छोटासा एरिया असा परपेंडिक्युलर आहे, ही मॅग्नेटिक फील्ड अशी चालली, ह्यांच्यामध्ये अँगल कुठला आहे? थिटा आहे, बी. आणि हा डी ए एरियामधला अँगल थिटा. म्हणून तुमचा डी फाय कसा येऊन जाईल? दॅट इज बी इंटू डी एस इंटू कॉस थिटा येईल. काय येईल तुमचा? डी एस इंटू कॉस थिटा. ह्या पद्धतीने आपण त्याला डेरिवेशन करू शकतो, ह्या पद्धतीने मी त्याला लिहू शकतो. ठीक आहे, तर हे सगळं कशासाठी आहे? व्हॅरिंग मॅग्नेटिक. कारण तुम्हाला माहिती आहे का की ज्यावेळेस ही मॅग्नेटिक फील्ड जाते, पण असं कधीही नसतं की जो एरिया आहे तो युनिफॉर्म असेल. ठीक आहे, कॉन्स्टंट एकदम सारखा कुठेही एरिया नसतो. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्डसाठी पण तो एरिया काढावा लागतो. तर फ्लक्स किती असेल मग इथे? आता फ्लक्स ऑफ द फील्ड आहे तुमचा डी फाय, बी इंटू डी ए. ठीक आहे, दॅट इज व्हॉट द कॉस थिटाच्या बरोबर येऊन जाईल. सो इट इज कॉल्ड द फ्लक्स ऑफ बी. म्हणजे बी काय आपला? मॅग्नेटिक फील्ड थ्रू द एरिया डी ए, वेअर थिटा काय तो अँगल आहे याच्यामधला बी आणि डी ए मधला अँगल आहे. दस दिस कॅन बी जनरलाइज दॅट डिफाईन द फ्लक्स ऑफ द ओव्हर एरिया फायनाईट एरिया एस. ठीक आहे, मग प्रॉब्लेम असा आहे की मी हा एवढसा एरियासाठी फ्लक्स काढला, हा एवढा आला माझ्याकडे. किती आला? दॅट इज डी फाय इज इक्वल्स टू बी इंटू डी ए इंटू कॉस थिटा माझ्याकडे आला. हा छोटीशासाठी आला, छोटीशासाठी हा आहे, एकदम छोटा एरिया होता. ठीक आहे, डी फाय इज इक्वल्स टू बी इंटू डी ए. ठीक आहे, जर अँगल असेल तर आणि अँगल नसेल तर. ठीक आहे, जर दोघांमध्ये अँगल 0 असेल, बरोबर आहे, जर मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टरमध्ये जर अँगल 0 आला तर हा कॉस थिटा घ्यायची गरज पडणार नाही, कारण हा 1 होऊन जाईल तिथे केसमध्ये. म्हणजे माझ्याकडे एवढा येऊन जाईल डी ए एरियामध्ये. बरोबर, मग लक्षात ठेवा की पूर्ण जर एरियासाठी मी जर याच्यासाठी एवढा काढला, एक छोट्याशा एरियासाठी माझ्याकडे किती फ्लक्स आला? एवढा फ्लक्स येतोय एक छोट्याशा एवढ्याशा एरियासाठी. पण मला हा पूर्ण एरिया पाहिजे आता. ठीक आहे, मी काय केलं? हा एवढा एरिया घेतला, त्याच्यासाठी हा एवढ्याशा एरियासाठी मी एवढा फ्लक्स काढला. ठीक आहे, बी इंटू डी एचा. पण मला ह्या पूर्ण एरियाचा फ्लक्स पाहिजे. पूर्ण एरियाचा काय पाहिजे? फ्लक्स पाहिजे. किती फ्लक्स आहे? कारण जी मॅग्नेटिक फील्डमध्ये फक्त एवढूसा एरिया थोडी काम करेल, पूर्ण एरिया काम करेल की नाही इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, EMF इंड्यूस करण्यासाठी. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल मला? ही व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला मला इंटिग्रेट करावं लागेल. काय करावं लागेल? इंटिग्रेशन करावं लागेल. दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल्स टू दॅट इज टोटल सरफेस एरिया. हा कशासाठी? पूर्ण सरफेससाठी घेतलेला आहे. बी व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, चेंज नाही आहे म्हणून त्याला कॉन्स्टंटमध्ये घ्यायचं नाही. आणि हा डी ए, ठीक आहे, पूर्ण चेंज होणार आहे. तर म्हणून तुमच्याकडे दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स काय येईल? पूर्ण सरफेस एरियासाठी किती येईल? हा डी फायचा इंटिग्रेशन ऑफ डी फाय असतो तुमचा फाय. किती असतो? फाय असतो, लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, डी फाय इंटिग्रेशन काढला आपण त्याचा, इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल्स टू येतो तुमचा फाय.
तर हा आला तुमचा फाय इथे, आणि टोटल पूर्ण एरियासाठी फ्लक्स हा एवढा आहे. म्हणजे हा फ्लक्स बदलेल आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करेल. पहिले दोघं लेक्चर नीट बघा मित्रांनो. जर तुम्ही ते बघितले असतील ना, तर मी जो फ्लक्स शब्द वापरतोय तो इझिली समजून जाईल. फाय कसा चेंज होतोय, मॅग्नेटिक फील्ड कशी चेंज होते, एरिया कसा बदलतो. ठीक आहे, हे 2 लेक्चर मला खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते तुम्ही बघताय तर त्याच्यावरती हा आपला लेक्चर डिपेंड करतो. तर मग हा तर झाला ह्याच्याबद्दलचा. ठीक आहे, म्हणजे पूर्ण एरिया जो आहे त्याच्यामध्ये काय फ्लक्स लागेल तुमचा फाय इंटिग्रेशन ऑफ यस त्याच्यासाठी घेतला त्यांनी. पूर्ण एरिया आहे आता, त्यासाठी एवढा फ्लक्स लागेल. बरोबर आहे. आता हा जो फ्लक्स आहे चेंज होईल, कारण चेंज झाला तर होईल ना. तुम्हाला माहिती आहे ना की मॅग्नेट आपण घेऊन गेलो, कॉईलजवळ घेऊन गेलो होतो. ठीक आहे, मॅग्नेटला किंवा कॉईलला मी मूव्ह करतोय. ठीक आहे, दोघांपैकी एकाला मूव्ह करतो तर काय होतं, EMF इंड्यूस होतो. ठीक आहे, EMF इंड्यूस झाला तर इलेक्ट्रिकल करंट काय होईल आपलं, प्रोड्यूस होईल. जर कुठलाच मूव्ह होणार नाही तर काही फरक पडणार नाही आहे. म्हणून जो फ्लक्स काय करावा लागेल, मला चेंज करावा लागेल. आणि फ्लक्स चेंज कसा होणार आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम. बरोबर आहे, काहीतरी टाईम म्हणजे 1 सेकंदामध्ये चेंज होईल, 2 सेकंदामध्ये चेंज होईल, 3 सेकंदामध्ये चेंज होईल. तर असा हा फ्लक्स काय होणार आहे माझा, चेंज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणून मी टाईम टीने त्याला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, काय केलं मी, टाईम टीने त्याला मल्टिप्लाय केलं. सो दॅट इज द फॅराडेज डिस्कवरी वॉज दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, म्हणजे जर फ्लक्स चेंज झाला विथ रिस्पेक्ट टू टाईम तर काय होणार आहे, दॅट इज टू द वर्क. ठीक आहे, वर्क डन होईल. म्हणजे फ्लक्स चेंज झाला तर काय होईल, वर्क डन होईल. म्हणजे याचा अर्थ वर्क डन काय समजतो तुम्हाला, फ्लक्स चेंज झाला तर वर्क डन होणार आहे. म्हणजे काय, दॅट इज जसं तुम्ही इलेक्ट्रिकल मोटर बघतात, जनरेटर बघतात. ठीक आहे, ते प्रोड्यूस आहे ना वर्क डन. म्हणजे दॅट इज द चेंज द फ्लक्स इज रिलेटेड टू द वर्क डन आहे. दॅट इज युनिट पॉझिटिव्ह चार्ज अराउंड द कंटूर सो इन द रिव्हर्स डिरेक्शनमध्ये. ठीक आहे, सो दिस वर्क डन म्हणजे EMF इंड्यूस होईल. ठीक आहे ना, फ्लक्स चेंज झाला तर फ्लक्समुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि ती इलेक्ट्रिसिटी आपण वर्क डन म्हणून यूज करू शकतो. बरोबर आहे, म्हणजे काय होतं, फ्लक्स चेंज होतोय तर वर्क डन होतोय. ठीक आहे, म्हणजे चेंज इन फ्लक्स कशाला रिलेट करतोय, वर्क डनला रिलेट करतोय. सो अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ, पहिले दोघं लॉ मी ऑलरेडी शिकवलेले आहेत फर्स्ट अँड सेकंड लेक्चरमध्ये. सो दॅट इज फॅराडेज लॉ स्टेट दॅट द इंड्यूस EMF कॅन बी, इंड्यूस EMF कसा असतो तुमचा, दॅट इज E इज इक्वल्स टू चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि फ्लक्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला काय होता, हा आपला विथ रिस्पेक्ट टू टाईम होता. ठीक आहे, म्हणजे याच्या जागेवरचा जो मी फाय तुम्हाला सांगतोय, हा जो फाय आपण चेंज केला, घेतला इथून, बरोबर, इथे पुट केला. सो दॅट इज व्हॉट द अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ जो EMF इंड्यूस होईल तो किती असेल, किती EMF इंड्यूस करेल, दॅट इज -d/dt. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ -d इंटू dAच्या बरोबर येईल. सो ह्याचं SI युनिट काय असेल बरं, EMFचं SI युनिट. ठीक आहे ना, याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला व्होल्टमध्ये असतो. EMF कशामध्ये, व्होल्टमध्ये. ठीक आहे, फ्लक्स कसा असतो तुमचा, वेबर, अँड द टाईम इन सेकंद. सो वेबर पर सेकंद काय येऊन जाईल तुमचा, चेंज इन फ्लक्स येऊन जाईल. सो दॅट इज व्हॉट द SI, EMFचा SI युनिट असेल व्होल्ट, फ्लक्सचा SI युनिट आहे वेबर, आणि टाईमचं तुम्हाला T माहिती आहे. ठीक आहे, सो B दॅट इज व्हॉट, इक्वेशन 12.9 जे म्हणतं आपल्याला, हे जे दिसतंय तुम्हाला, हे इक्वेशन जे आहे आपलं, दिस इक्वेशन इज दॅट वी कॅन इवन. ठीक आहे, वी कॅन सी दॅट द A1 if B does not change with the flux, so that is flux can be vary with respect to the area. म्हणजे हे इक्वेशन काय सांगतं आपल्याला की आपण फ्लक्स जरी नाही चेंज केला, ठीक आहे ना, इवन इफ B डज नॉट चेंज म्हणजे हा चेंज नाही होत आहे. म्हणजे जर मॅग्नेटिक फील्ड जर व्हॅरी नाही झाली, ठीक आहे, नाही चेंज झाली विथ रिस्पेक्ट टू टाईम, ठीक आहे ना, फ्लक्स मे स्टील व्हॅरी होत राहील. कसा, बिकॉज ऑफ द एरियामुळे, कारण एरिया चेंज होत राहील. ठीक आहे ना, दॅट इज द एरिया चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे एरिया बदलत असेल त्याच्यामुळे काय होईल, फ्लक्स चेंज होईल. ठीक आहे ना, सो दॅट इज व्हॉट पी चेंज झाला नाही तरी पण काय होईल, बिकॉज ऑफ द एरिया काय होणार आहे तुमच्याकडे, दॅट इज EMF इंड्यूस होत राहील. ठीक आहे, दिस इज व्हॉट द केस ऑफ द म्हटलं आता फ्लक्स ऑफ द फील्ड आहे. ठीक आहे, नीट समजलं असेल. ठीक आहे, परत एकदा बघू शकता तुम्ही, लेक्चर परत रिपीट करा, 1-2दा बघा, यू आर इझिली अंडरस्टँड व्हॉट हॅपन हेअर. ठीक आहे, नाव वी ट्राय टू अंडरस्टँड अबाउट द मोशन ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे ना, EMF. ठीक आहे, मोशन ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची कन्सेप्ट आहे. तर इथे बघा तुम्हाला एक डायग्राम दिसते. ह्या डायग्राममधले ह्या ज्या प्लस साईन दिसत आहेत ना ॲक्च्युली, तर ह्या प्लस साईन अशा आहेत बघा. ही फ्रेमला जरा विचार करा, ही फ्रेम आहे आणि ही बघा, ही जी प्लस आहे ना ते मॅग्नेटिक फील्ड आहे. काय, ही मॅग्नेटिक फील्ड आहे अशी. आणि ही जी फ्रेम आहे ॲक्च्युली, ही जी दिसते तुम्हाला ही फ्रेम, तिला असं काढलेलं आहे बघा, ह्या पद्धतीने ती फ्रेम आहे अशी, ह्याच्यामध्ये समजते.
म्हणजे याचा अर्थ प्लस दाखवण्याचं कारण असं आहे की हे जे आहेत ना मध्ये चालले आहेत, म्हणजे इकडनं मध्ये, बरोबर आहे. म्हणजे मी बघतोय तर जर आपण ॲरो बघितला, ह्या पद्धतीने ॲरो असतो आपला, ह्या पद्धतीने बाण असतो ना, जर मी ह्याला इकडनं बघितलं, ठीक आहे, ह्या डिरेक्शनमधून जर बघितलं तर मला प्लस दिसेल, ठीक आहे, असा. पण जर मी इथून बघितलं समोरून तर मला असं टोकदार दिसेल, बरोबर आहे, इकडनं बघितलं तर. त्याचा अर्थ असा आहे की ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे माझी ती मध्ये चालली आहे. कशी चालली, हे प्लस साईन का दाखवत आहेत, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चालली आहे, ठीक आहे, पेपरच्या मध्ये, समोर डिस्प्लेच्या मध्ये. सो दॅट इज व्हॉट द ट्रान्सलेशनल मोशन ऑफ द कंडक्टर, ठीक आहे. सो हेअर इज दॅट. तर इथे एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे ABCD, ठीक आहे, ज्याचा एरिया LX आहे. रेक्टँगलचा एरिया कसा काढतो आपण, दॅट इज लेंथ इंटू ब्रीथ, ठीक आहे. तर इथे बघा, हा LX एवढी ही लेंथ आहे, लेंथ इंटू ब्रीथ, ठीक आहे. तर एरिया एवढा आहे, ABCD ही पूर्ण रेक्टँग्युलर फ्रेमचा एरिया आहे, ठीक आहे. कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे. आता इथे व्हॅरी होत नाही आहे, इथे मॅग्नेटिक फील्ड कशी तुमची कॉन्स्टंट आहे. दॅट इज ॲज द वायर BC, म्हणजे ही जी वायर तुम्हाला दिसते BC, ठीक आहे, ऑफ द लेंथ L इज मूव आउट, ठीक आहे ना. कशी आहे तुम्हाला दिसते, ही जी वायर तुम्हाला येलो कलरची दिसते तिला बाहेर ओढलं जातं आहे वेलॉसिटी V ने, ठीक आहे, बाहेर ओढलं जातं आहे मॅग्नेटिक फील्डमधून. कशी आहे, बाहेर ओढताना वेलॉसिटी किती लागली त्याला, V एवढी वेलॉसिटी लागते, ठीक आहे. आणि जर ही वायर मी बाहेर ओढली तर याचा अर्थ हा X वाढून जाईल, बरोबर आहे. पहिले सपोज की ही एवढीशी वायर होती, एवढा हा एरिया होता याच्यामध्ये, ठीक आहे, हा X एवढा होता, ठीक आहे, एवढा X होता, इथून एवढा, ठीक आहे, आणि मी याला इथे ओढून घेतलं, म्हणजे याचा अर्थ इथे एवढा DX वाढून गेला, DX एवढा अंतर इथे वाढून गेलं, म्हणजे वेलॉसिटीमुळे ते इन्क्रीज होऊन जाईल, ठीक आहे. सो दॅट इज एरिया वाढून जाईल याच्यामुळे, ठीक आहे, याच्यामुळे हा एरिया काय होईल, इन्क्रीज होईल. पहिले बघा, जर हा इथे असेल तर एवढा एरिया होता, ठीक आहे, पण सध्या काय, हा इथे घेऊन आलो मी याला, तर एरिया काय झाला, हा एवढा इन्क्रीज झाला, ठीक आहे. सो ॲज द वायर मूव BC जी आहे लेंथ L, ठीक आहे, इथे हा कॉन्स्टंट असेल, फक्त हा वाढेल X, ठीक आहे. सो दॅट इज द लूप ABCD, X विल बी इन्क्रीज द एरिया ऑफ ABCDचा एरिया इन्क्रीज करून देईल, अँड द B थ्रू द लूप इन्क्रीज विथ रिस्पेक्ट टू टाईम, ठीक आहे ना. म्हणजे फ्लक्स जो आहे तो काय होईल, आता वाढेल, ठीक आहे ना. दस द फ्लक्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड B थ्रू द लूप इन्क्रीज विथ रिस्पेक्ट टू टाईम्स, ठीक आहे, फ्लक्स वाढेल. मग आता म्हणजे मी वायरला ओढलं, इथून ह्याला ओढला तर काय होईल, फ्लक्स इन्क्रीज होईल. सो अकॉर्डिंग टू द फ्लक्स रूल दॅट इज EMF काय होईल, मग जर मी वायरला बाहेर ओढलं असेल वेलॉसिटी V ने तर EMF इंड्यूस होईल, ठीक आहे ना. द इंड्यूस्ड EMF विल बी, आता हा किती असेल, मग जो EMF इंड्यूस झाला दॅट विल बी इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्सच्या बरोबर असेल, ठीक आहे, म्हणजे d∅/dt बरोबर असेल हा, ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्सच्या बरोबर असेल EMF, ठीक आहे. सो दॅट इज EMF E इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द कंडक्टिंग सर्किट, जे सर्किट आपल्याकडे इथे दिसतंय, ठीक आहे. सो इन अ चेंजिंग द स्टेट, ठीक आहे, चेंजिंग द स्टेट, दॅट इज द इक्वेशन आपण जे बघितलं होतं, हे जे इक्वेशन तुम्हाला दिसतंय, EMF इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, ठीक आहे. सो दॅट इज द इंड्यूस्ड EMF विल बी कॉज अ करंट इन द लूप. तर जर EMF इंड्यूस झाला तर लूपमध्ये काय होईल, करंट प्रोड्यूस व्हायला लागेल. इट ॲज्युम दॅट देअर इज अन इनफ रेजिस्टन्स टू द वायर. पण हे करंट एवढंसं आहे की दॅट व्हेरी स्मॉल आहे, प्रोड्यूस इट विल बी अ निग्लिजिबल मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करेल. हे करंट काय आहे, जे करंट इथे प्रोड्यूस होतं आहे ते खूप स्मॉल आहे, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती प्रोड्यूस होईल, पण अतिशय स्मॉल प्रोड्यूस होईल, जी निग्लिजिबल आहे. सो ॲज द फ्लक्स फाय थ्रू द ABCD, ठीक आहे ना, फ्लक्स फाय थ्रू द ABCD दॅट इज विल बी, कारण आपल्याला माहिती आहे जर मी फ्लक्स फाय काढतो तर मॅग्नेटिक फील्डला घेतो आणि एरियाला घेतो, इथे एरिया काय, हा LX एवढा एरिया, बरोबर आहे. म्हणून जो फ्लक्स असेल इथे, तो फ्लक्स कसा असेल, इथे BL × Xच्या बरोबर हा फ्लक्स माझ्याकडे इथे येऊन जाईल, ठीक आहे. तर इथे जी प्रोड्यूस होणारी जी करंट आहे इथे दिसते तुम्हाला EMF इंड्यूस होताना, ठीक आहे. सो हेअर इज दॅट द EMF E जो आहे दॅट इज चेंज इन फ्लक्स. आता एरियाची जागा कोण घेऊन घेईल, BL × X, बरोबर आहे. म्हणजे इथे जो हा होता दिसतोय तुम्हाला एवढा प्रकार, एवढा जो पोर्शन आहे तुम्हाला जो दिसतोय इंटिग्रेशनमधला EMF मधला जो आपण घेतलेला होता, ठीक आहे. लुक ॲट दिस, ठीक आहे, हा जो केस तुम्हाला दिसतो इथला. सो हेअर इज दॅट, तर तुमच्याकडे काय होऊन जाईल, E जो मॅग्निट्यूड ऑफ E इज इक्वल्स टू d∅/dt, आणि फाय काय तुमचा BL × X आहे, ठीक आहे. इथे फाय काय तुमचा BL × X आहे. B आणि L इथे कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आपण म्हटलो की लेंथ जी आहे ही लेंथ बदलत नाही आहे, आणि B जी पहिल्यामध्येच म्हटलो की दॅट इज द कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे,
ठीक आहे. ही जी मॅग्नेटिक प्लस साईन दिसत आहेत तेच चेंज होत नाही आहे इथे. सो दॅट इज व्हॉट द व्ही वेलॉसिटी जी आहे, वेअर द व्ही इज द वेलॉसिटी ऑफ द बी सीची वेलॉसिटी, म्हणजे जी येलो कलरची लाईन दिसते त्याला ओढण्याची वेलॉसिटी व्ही आहे. सो दॅट वेलॉसिटी व्ही ऑफ द वायर बी सी इन्क्रीज द लेंथ, काय करते, लेंथला इन्क्रीज करते ऑफ द वायर ए बी अँड सी डी. ओके, ए बी आणि सी डी वायरची काय लेंथला काय करते, इन्क्रीज करते. तर ह्याच्यामधून आपल्याला काय अंडरस्टँड करायचं, नाव वी अंडरस्टँड द अबाव रिझल्ट फ्रॉम द मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे ना. सो मॅग्नेटिक फोर्स ऑन द चार्जवरती, ठीक आहे, मूविंग वायर बी सी. ठीक आहे, म्हणजे जर वायर मूव करते, चार्ज क्यू जनरेट होत असेल की नाही, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये इथे जी वायर आहे त्याच्यामध्ये काय आहे, चार्ज जनरेट होत असेल, बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जनरेट असेल तर चार्जेस होतील, चार्जेस प्रोड्यूस होतील. सो जो चार्ज आहे क्यू विच इज कॅरी अलॉंग, ठीक आहे ना, बाय द मूविंग वायर बी सी थ्रू मूव्ह करेल. म्हणजे ही वायर जी आहे बी सी थ्रू चार्ज क्यू प्रोड्यूस होईल, म्हणजे करंट प्रोड्यूस होईल तर चार्ज पाहिजे. तर हा जो चार्ज क्यू आहे विच कॅन बी मूव अलॉंग द काय बी सी वायर थ्रू मूव होणार आहे. ठीक आहे, आणि हा काय करतो, हा एक्सपिरियन्स करतो कशाला, लॉरेन्झ फोर्सला एक्सपिरियन्स करतो. लॉरेन्झ फोर्स किती असतो तुमचा, दॅट इज एफ इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही इंटू बीच्या बरोबर असतो. म्हणजे चार्जेस, ठीक आहे, वेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड बीच्या बरोबर. ठीक आहे, तर एवढा लॉरेन्झ फोर्स काय करतो, चार्ज एक्सपिरियन्स करतो. बट हे काय परपेंडिक्युलर आहे दोघांना, कोणाला, वेलॉसिटीला पण आणि मॅग्नेटिक फील्डला, म्हणजे दोघांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथे असणारी जी मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिसते प्लस साईनवाली आणि वेलॉसिटी व्ही, तर ह्या दोघांना, दॅट इज ज्या दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, वेअर जो एक आहे म्हणजे जी चार्ज क्यू आहे याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे एफ, दॅट इज वेलॉसिटी अँड बी अँड हेन्स पॅरलल टू बी सी आहे. म्हणजे वेलॉसिटीला आणि मॅग्नेटिक फील्डला जो फोर्स असेल तो परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, इथे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला आणि वेलॉसिटीला जो फोर्स आहे एफ तो काय परपेंडिक्युलर आहे. आणि वायरमध्ये तो जो बी सी वायर तुम्हाला दिसते त्याला काय असेल, ती हेन्स पॅरलल टू बी सी असेल. ठीक आहे, पॅरल बी सीला काय असेल, तो बी सी जी वायर आहे त्याला पॅरल असेल. सो द फोर्स काय असेल, कॉन्स्टंट असेल अलॉंग द लेंथ यल. ठीक आहे, म्हणजे लेंथ यलमध्ये हा जो फोर्स असेल तो काय असेल तुमचा, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, हा व्हॅरी होणार नाही. ठीक आहे, अलॉंग द वायर व्ही सी, दॅट इज व्ही, इथे वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड दोघं कॉन्स्टंट आहेत. आणि झिरो असेल, दॅट इज एनीवेअर, म्हणजे बाकी ठिकाणी हा काय असेल, झिरो असेल. जिथे वेलॉसिटी झिरो असेल, स्टेशनरी पार्ट जो आहे सी डी ए बीचा, ठीक आहे ना, सी डी ए बीचा हा जो पोर्शन आहे, ठीक आहे, हेअर इज दॅट द पोर्शन, इथे काय असेल तुमच्या झिरो असेल. ठीक आहे, इथे काय असेल, हा फोर्स झिरो तुम्हाला एक्सपिरियन्स होईल. सो दॅट इज वेअर द चार्ज क्यू मूव अ डिस्टन्स यल अलॉंग द वायर यल. ठीक आहे ना, म्हणजे जो चार्ज क्यू आहे तर यल लेंथ एवढा काय करेल, मूव करेल. सो चार्ज क्यू काय करतोय, दॅट इज मूव द डिस्टन्स यल अलॉंग द वायर यल, द वर्क डन बाय द लॉरेन्झ फोर्स. तर लॉरेन्झ फोर्समुळे काय होईल, म्हणजे चार्ज किती मूव होतं आहे, म्हणजे काय होतं आहे की फोर्समुळे चार्ज यल मूव करेल. जर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झालं, ठीक आहे, काय असतं, वर्क डन असतं ना. ठीक आहे ना, फोर्स काय, दॅट इज वर्क डन, काय आपलं फोर्स लागतोय, फोर्स लॉरेन्झ फोर्स एक्सपिरियन्स कोण करतोय, चार्ज करतोय. आणि तो चार्ज किती मूव होतोय, दॅट इज यल एवढं डिस्टन्स मूव करतोय ना. ठीक आहे, म्हणजे पॅरलली हा यल एवढं डिस्टन्स चार्ज क्यू मूव करतोय बिकॉज ऑफ फोर्स एफ. तर काय झालं तुमच्याकडे, वर्क डन झालं. सो दॅट इज वॉट द वर्क डन डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू यल. ठीक आहे, आणि याच्यामधला जर आपण एफ यल तर ठीक आहे, चला एफ आपल्याला माहिती आहे, दॅट इज क्यू व्ही बी इंटू साईन थिटाच्या बरोबर असेल. ठीक आहे, क्यू व्ही बी इंटू साईन थिटा बिकॉज द अँगल बिटवीन द वेलॉसिटी, ठीक आहे, ह्यांच्यामध्ये असणारा अँगल. सो दिस इज वॉट द वर्क डन इज हेअर. आता हा जो अँगल थिटा आहे ॲक्च्युली हा मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि वेलॉसिटीमधला अँगल इथे दिलेला आहे, जो साईन थिटाने तुम्हाला दाखवलेला आहे. सो दॅट इज जो ई एम एफ आहे थिटाचा जो अँगल आहे, दॅट इज ई विल बी द ई एम एफ जनरेटेड वर्क पर चार्ज. ठीक आहे ना, ई एम एफ किती जनरेट होईल इथे, आता वर्क पर चार्ज, एक चार्जला पर चार्जला वर्क डन जनरेट होईल व्ही बी साईन थिटा इंटू एलच्या बरोबर. सो द मॅक्झिमम ई एम एफ इंड्यूस कधी होईल, जिथे साईन थिटाची व्हॅल्यू 1 असेल, म्हणजे ई मॅक्झिमम हा मिनिमम असेल तुम्हाला सापडेल. ठीक आहे ना, मिनिमम और मॅक्झिमम, म्हणजे ह्या अँगलला आपण मेजर करू शकतो, पण मॅक्झिमम कधी असेल, साईन थिटाची व्हॅल्यू 1 येईल त्यावेळेस बी एल इंटू व्हीच्या बरोबर. सो विच इज द सेम रिझल्ट ऑप्टेन इन द इक्वेशन नंबर 10 जे आपण घेतलं होतं, म्हणजे इथे जे आहे त्या पद्धतीने हा ई एम एफ इथे जनरेट होताना आपल्याला दिसेल. सो दॅट इज द जनरल केस. जर आपण बघितलं, इट कॅन बी प्रूव्ह दॅट द जो एनी सर्किट जर असेल,
दॅट इज हुज पार्ट, ठीक आहे, ज्याचा पार्ट आपण मूव्ह करतो फिक्स मॅग्नेटिक फील्डमध्ये, म्हणजे सर्किटला मूव्ह करतो मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर काय होणार आहे, ई एम एफ इंड्यूस होणार आहे, ठीक आहे ना. दॅट इज द टाईम, ई एम एफ इन टाईम डिराईव्ह कुठून, फ्लक्स जो आहे, ठीक आहे, फ्लक्स चेंज होईल. सो दॅट इज शेप ऑफ द सर्किट. तसंच जो फ्लक्स रूल आपण यूज करतो ऑल्सो ॲप्लिकेबल आहे कशासाठी, दॅट इज द केस ऑफ द लूप वायर जर असेल, ठीक आहे, वायरचा जर लूप असेल, दॅट इज केप, जर स्टेशनरी ठेवलं आपण, वायरला स्टेशनरी ठेवलं आणि मॅग्नेटिक फील्डला चेंज केलं तर तिथे पण काम करतो. लॉरेंज जो फोर्स आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिकल चार्जमध्ये, इवन आपल्याला माहिती क्यू इज इक्वल्स टू ई प्लस व्ही इंटू बीच्या बरोबर आपल्याकडे येऊन जातो. सो देर इज नो न्यू स्पेशल फोर्स ड्यू टू द चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, तिथे कुठलाही नवीन फोर्स आपल्याला दिसत नाही, तो कुठलाही नो न्यू स्पेशल फोर्स ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड आपण चेंज करतो तिथे कुठला नवीन फोर्स आपल्याला दिसत नाही. सो द एनी फोर्स चेंजिंग द रेस्ट स्टेशनरी जर असेल, ओके, कम टू द वायर, द फॅरेडेज लॉ करून आपल्याला हा भेटून जातो. म्हणजे इट इज, तर ऑब्झर्वेशन आपण डिस्कवरी, ठीक आहे, ऑब्झर्व फॅरेडे जर आपण बघितलं, दॅट इज द ऑब्झर्वेशन लीड टू बी डिस्कवरी दॅट द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आर रिलेटेड बाय द न्यू लॉ, दॅट इज इन द रिजन वेअर द मॅग्नेटिक फील्ड विल बी चेंज. जिथे मॅग्नेटिक फील्ड चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम, इलेक्ट्रिक फील्ड काय होते तिथे जनरेट होते. बरोबर आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली, इलेक्ट्रिकल फील्ड जनरेट व्हायला लागेल. सो दॅट इज इट इज दिस इलेक्ट्रिकल फील्ड विच डिराईव्ह द इलेक्ट्रॉन अराउंड द कंडक्टर, म्हणजे याचा अर्थ कंडक्टरमध्ये असणारे इलेक्ट्रॉन, ठीक आहे, सर्किटमध्ये, अँड सच रिस्पॉन्सिबल फॉर द इंड्यूस ई एम एफ. तर हे इलेक्ट्रॉन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, ई एम एफ इंड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. कशामध्ये, स्टेशनरी सर्किटमध्ये, वेअर देर इज अन अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे जिथे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन्सवरती इफेक्ट होईल, अँड बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रॉन्सवरती जर इफेक्ट झाला तर ई एम एफ इंड्यूस होईल, अँड यू नो दॅट की इलेक्ट्रिकल फील्ड आपलं जनरेट होते. ठीक आहे, दुसरा केस पण इथे होता बीमध्ये, ई एम एफ ऑफ द रोटेटिंग बार आहे. इथे दिसणारा जो रोटेटिंग बार तुम्हाला दिसतो आहे ॲक्च्युली, आता हा पूर्ण मॅग्नेटिक फील्ड आहे असा, म्हणजे हा फिक्स केलेला आहे असा हा बार आहे, आणि ह्या बारमध्ये हा एवढा एरिया आहे छोटासा, म्हणजे छोटे छोटे एरिया हे एकमेकांना काय सिरीजमध्ये लावलेले आहेत. तर हा डी आर एवढा एरिया आहे, आणि हा पूर्ण बार जो आहे त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरवला जातं आहे. ही पूर्ण मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये त्याला फिरवलं जातं, रोटेट केला जातं. हा जो डी आर एरिया आहे तो आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे, आणि ह्याला फिरवण्याची वेलॉसिटी व्ही आहे, आणि हा लेंथ यल पूर्ण आहे. ठीक आहे, तर अशा केसमध्ये ह्याच्यामध्ये इंड्यूस होणारं जे ई एम एफ आहे, ठीक आहे, ई एम एफ इंड्यूस दॅट इज बी व्ही इंटू डी आरच्या बरोबर असतं. आणि जर टोटल काढायचं असेल, हा एका एरियासाठी एवढ्यासाठी ई एम एफ इंड्यूस होईल बी व्ही इंटू डी आर, आणि जर पूर्ण काढलं तर इंटिग्रेशन करून मी काय करू शकतो, पूर्ण ई एम एफ इंड्यूस करू शकतो, दॅट इज ई इज इक्वल्स टू 1 ऑफ बी डब्ल्यू इंटू एल स्क्वेअरच्या बरोबर येऊन जातं. सो दॅट इज वॉट द कम्पेअरिंग द अबोव रिझल्ट विथ द इंड्यूस ई एम एफ दॅट इज ई इज इक्वल्स टू बी एलच्या बरोबर माझ्याकडे येऊन जातं. सो दिस इज वॉट द लेक्चर अबाउट द मोशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्ससाठी होता. ठीक आहे, आणि दुसरा आपण फ्लक्स ऑफ द फील्ड आपण बघितला. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड अगेन थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.